वर्षांपासूनचं प्रेम, 1.5-2 वर्षांपूर्वी लग्न, 1.5-2 वर्षांचा हा सगळा सुखाचा संसार. असं सगळं असताना अचानक पतीनं दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय, त्यामुळे आलेलं नैराश्य आणि व्हिडिओ करत केलेली आत्महत्या, हे सगळंच घडलंय सोलापूरमध्ये. सोलापूरच्या एका तृतीयपंथीयानं व्हिडिओ करून आत्महत्या केली आणि त्यानंतर सोलापूरमधला तृतीयपंथी समाज अतिशय आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये सुजित जमादार नावाच्या एका तरुणावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत आणि इतकंच नाही तर पोलिसांनी त्याला भर मांडवातून, लग्नाच्या मांडवातून हळद सुरू असताना त्याला अटक सुद्धा केली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, त्याचबरोबर या प्रकरणातली जी तृतीयपंथी महिला होती तिचे आणि या सुजितचे नेमके संबंध काय होते, या दोघांमध्ये नेमकं कशामुळे बिनसलं होतं, हे सगळंच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रकाश उर्फ स्वीटी कोळी असं या 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे. तर तिचा जो बॉयफ्रेंड होता किंवा आपण म्हणू शकतो पती असल्याचा दावा तिने केलाय, त्याचं नाव सुजित जमादार असं आहे. सुजित हा पेशाने मेडिकल फर्ममध्ये काम करणारा माणूस आहे. त्या क्षेत्रात तो काम करतो आणि सध्या त्याचं त्याच क्षेत्रातल्या डी फार्मसी करणाऱ्या एका तरुणीबरोबर लग्न ठरल्याची सुद्धा माहिती आहे. या सगळ्यामध्ये मुळात घडलेलं असं होतं की प्रकाश उर्फ स्वीटी आणि सुजित हे दोघेही काही वर्षांपूर्वी एकाच परिसरामध्ये राहायला होते. त्यामुळे त्या दोघांची ही ओळख झाली. दोघे लांबच्या नात्यात वगैरे लागायचे. या दोघांची ओळख झाल्याच्या नंतर गेल्या 8 वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यानंतर काही वर्षांपूर्वी सुजितने बाळे परिसरामध्ये असलेल्या साईनगर भागामध्ये एक भाड्याने रूम घेतलेली होती. त्या ठिकाणी हे दोघे सुद्धा राहत होते. 1.5-2 वर्षांपूर्वी या दोघांनीही लग्न केल्याचं सुद्धा त्यांच्या जवळच्यांकडून सांगितलं जातं. त्यामुळे तेव्हापासून सुद्धा हे दोघे एकत्र राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 5-6 महिन्यांपासून या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. याच वादांमुळे पुन्हा स्वीटी जी आहे तिने स्वतःचं एक वेगळं भाड्याने घर घेतलेलं होतं आणि ती त्या ठिकाणी राहत होती. मात्र तरी सुद्धा सुजितचं या घरी येणं जाणं हे जे सातत्याने असायचं. असं सगळं असलं तरी सुद्धा सुजित आणि स्वीटी या दोघांमध्ये जे काही वाद होते, हे वाद मात्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हते आणि या सगळ्यामध्येच अचानक सुजित जमादार याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचं लग्न ठरतंय हे कळत असताना स्वीटी अतिशय नैराश्यात गेलेली होती. तिने सगळे प्रयत्न केलेले होते त्याला थांबवण्यासाठी, मात्र काहीही फरक पडला नाही. आणि काल याच सुजितची जेव्हा हळद होती, लग्नापूर्वीची हळद होती आणि याच हळदीच्या दिवशी तिने एक व्हिडिओ केला जो तिच्या अगदी जवळच्या कुटुंबातल्या लोकांना वगैरे पाठवला, मित्रमैत्रिणींना पाठवला आणि त्यानंतर तिने थेट गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा हा व्हिडिओ तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला, मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचला, त्यावेळी त्यांनी थेटपणे तिचं घर गाठलं. घरी गेल्याच्या नंतर अर्थातच दरवाजा आतून लॉक होता आणि गळफास घेऊन तिने आत्महत्या केलेली होती. या सगळ्याच्या नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर तिला दवाखान्यात सुद्धा नेण्यात आलं. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. या सगळ्याच्या नंतर मात्र तृतीयपंथी समाज अतिशय आक्रमक झालेला पाहायला मिळाला. स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तृतीयपंथी समाज मोठ्या प्रमाणात जमलेला होता. जो या प्रकरणातला, ज्याच्यावरती हे सगळे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, त्याला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत या सुजितला अटक करण्यासाठी पोलीस जेव्हा पोहोचले त्यावेळी तो हळदीच्या मांडवात होता आणि त्याच ठिकाणून त्याला अटक सुद्धा करण्यात आली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचं या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र त्याच प्रेमसंबंधांच्या नंतर हा जो सुजित आहे त्याने स्वीटीला असं वचन दिलेलं होतं की मी कुणाशीही लग्न करणार नाही किंवा एखाद्या परस्त्रीशी मी लग्न करणार नाही, मी कायम तुझ्याबरोबर राहीन, तुझ्यावर प्रेम करेन, असं सगळं सांगितलेलं असताना अचानकपणे त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा जो काही निर्णय घेतला, त्यामुळे आलेलं हे सगळं नैराश्य होतं. हा जो व्हिडिओ तिने बनवलेला होता, या व्हिडिओमध्ये तिने अनेक मोठे खुलासे केलेले पाहायला मिळतात. ती असं म्हणते की गेल्या 8 वर्षांपासून मला माझ्या जो तृतीयपंथी समाज आहे या समाजापासून याने लांब केलेलं होतं. याने एक घरामध्ये मला ठेवलं होतं. त्या ठिकाणी मी सुखाचा संसार करत होते, सुखाने त्याच्याबरोबर राहत होते. मात्र तरी सुद्धा तिला मारहाण होत होती. त्याचबरोबर आता सगळं झाल्याच्या नंतर तो कुठेतरी कंटाळलेला आहे मला आणि त्यामुळे तो आता परस्त्रीशी लग्न करतोय आणि हे सगळं सहन होत नसल्यामुळेच तिने आत्महत्येचा मार्ग निवडला. त्याचबरोबर तिचे जे जवळचे लोक आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की सुजितने मोठ्या प्रमाणात पैसा असेल किंवा सोनं असेल हे सगळं स्वीटीकडून घेतलेलं होतं. तिला तिचा आर्थिक छळ केलेला होता आणि असं सगळं झाल्याच्या नंतर तिला मारहाण सुद्धा करत होता आणि या सगळ्याच्या नंतर तरी तो तिच्याबरोबर सुखाने राहील असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही आणि त्याने थेट दुसऱ्या स्त्रीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच स्वीटीने आत्महत्या केली.
त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये आता तृतीयपंथी समाजाकडून जास्तीत जास्त कठोर कारवाईची मागणी केली जाते। या सगळ्यामध्ये जो व्हिडिओ होता, जो आत्महत्येपूर्वी बनवलेला होता, सुसाईड व्हिडिओ होता, त्या व्हिडिओचा सुद्धा आता पोलिसांकडून तपास केला जातोय। हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे, त्याच दिवशी म्हणजे कालच बनवलेला आहे की आधी कधी हा व्हिडिओ बनवलेला होता वगैरे, अशा सगळ्याच बाजूंनी पोलिसांचा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय। या सुजितने नेमका किती मुद्देमाल स्वीटीकडून घेतलेला होता किंवा या दोघांमध्ये नेमके किती आर्थिक व्यवहार झालेले होते, या दोघांचं खरंच लग्न झालं होतं का, या सगळ्यावरती पोलीस तपास करताना पाहायला मिळतात। या प्रकरणात जर तो दोषी आढळला तर त्याच्यावरती कडक कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा तृतीयपंथीयांचं जीवन, त्यांचे प्रेम संबंध हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले पाहायला मिळतात। अनेकदा तृतीयपंथीयांच्या बाबतीत याच घटना सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्यापासूनच कुटुंबाच्या प्रेमापासून वंचित असणारा हा तृतीयपंथी समाज त्याच्यानंतर जेव्हा प्रेमात पडतो किंवा रिलेशनशिपमध्ये कोणाबरोबर तरी येतो आणि अनेकदा त्यांच्या वाटेला अशाच पद्धतीचं दुःख किंवा आपण म्हणू शकतो प्रेमसंबंधांना पुढे जाऊन मिळणारा नकार असेल किंवा थेटपणे आपण म्हणू शकतो की धोका असेल, तोच त्यांना मिळतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने नैराश्यग्रस्त झालेला हा सगळा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत त्यामुळे तरी या प्रकरणातल्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। त्यामुळे पोलीस आता या प्रकरणामध्ये नेमका कशा पद्धतीने तपास करतात आणि तपासातून काय काय समोर येत आहे हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तोपर्यंत इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।